नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी आत्मकथा सांगणार आहे ज्यामुळे आपल्याला त्यामधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यासोबतच जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यापुढे आपण मांडणारे आणि हारणारे अपयश यामधून आपण कसं सावरावं, आपण स्वतःला कसं निर्माण करावं या आत्मकथेतून आपण आज शिकणार आहे. आणि मित्रांनो, खास म्हणजे ही आत्मकथा एक अशी आत्मकथा आहे जी एका व्यक्तीवर नाही आहे, तर ही आत्मकथा आहे एका देशाची आणि त्या देशाचं नाव आहे जापान. मित्रांनो, हजारो संकटांनी वेढलेला हा देश सुनामी, भूकंप आणि नॅचरल डिझास्टर्स म्हणजे नैसर्गिक आपदा या देशामध्ये सर्वात जास्त येतात. तरी हा देश आज जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था आहे. हा देश आज प्रत्येक गोष्टीमध्ये नंबर 1 आहे. आज जगातील प्रत्येक देश, आपल्या देशातील नागरिक हे आपल्या देशावर प्रेम करतात. पण हा एकमात्र देश आहे की ज्याचे प्रोडक्ट्स आणि ज्याचे सुविधा सर्व्हिसेस आपण वापरतो आणि त्याच देशाचं नाव आहे जापान. या जगामध्ये 2 सर्वात मोठ्या गोल सेटिंग ध्येय निश्चिती झाल्या होत्या. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपण आज बघतोच की स्वराज्य जे स्वप्न शिवाजी महाराजांनी जे ध्येय ठरवलं होतं आणि ज्या ध्येयामुळे आज आपण या हिंदुस्थानातील मराठा साम्राज्याची जर ताकद बघितली तर हे जगामध्ये अव्वल दर्जाचे. तसंच ध्येय ठरलं होतं जापानचं. मित्रांनो, सुरुवात होते जापानची छोटीशी सुरुवात होते सामुराय हे तिथं 500 वर्ष अगोदर असणारे राजेशाही पद्धती होती आणि या पद्धतीमध्ये राजे हे जापानवर हुकूम करायचे. त्यासोबतच जापानमध्ये त्यानंतर आपण ज्याला सावकार पद्धती म्हणतो ती पद्धती आली आणि अशा तऱ्हेने आपण जापान समोर चालत गेलं आणि जापानमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. मित्रांनो, जापानची सुरुवात हे अशा परिस्थितीमध्ये झालेली आहे आणि जापान हे असं देश आहे की ते महाराष्ट्र एवढंच आहे, पण आज जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जापान हे नंबर 1 वर येतं. तर सावकारी पद्धती चालू झाली आणि सावकारी पद्धतीमध्ये त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता हे सर्व पद्धती मोडून काढायची आणि सत्ता केंद्रित पद्धती, लोकशाही हे निर्माण करायची. आणि जपानमध्ये सुरुवात झाली लोकशाहीला सुरुवात झाल्यानंतर जापान भरभराटीला लागलं. त्यासोबतच जापानमध्ये वेगवेगळे बदल झाले आणि काळ होता 1910च्या जवळपास. मित्रांनो, प्रथम विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती आणि जापान हे जेव्हा त्यांच्यामध्ये लोकशाही आली आणि एकत्रीकरण झालं, त्यांनी जगातील वेगवेगळ्या देशांवर जसं ब्रिटिशांनी कब्जा केला होता तसंच त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी रशिया, चायना, त्यानंतर युरोपचा काही देश आणि मध्य एशियामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती आणि त्यांना एकानंतर एक असे यश मिळत होते आणि या यशामुळे त्यांचा उत्साह वाढला होता. त्यांनी ठरवलं प्रथम विश्वयुद्धामध्ये त्यांनी एक मोठी चूक केली होती, ती म्हणजे सत्ता स्थापनाची, वेगवेगळ्या देशांवर सत्ता स्थापनाची. प्रथम विश्वयुद्ध संपलं, त्यानंतर द्वितीय विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती. द्वितीय विश्वयुद्धामध्ये जर्मनी, ज्यातला आपण ॲडॉल्फ हिटलर जो जर्मनीचा तानाशाह होता, यांनी हे दुसरं विश्वयुद्ध चालू केलं आणि 1942च्या जवळ जापानने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आणि ती म्हणजे अमेरिकेतील पर्ल हार्बर या जागेवर हल्ला चढवला. 3 विमानांनी हल्ला केला आणि तिथलं जे बंदरगाह होतं, ज्यामधून मालवाहू जहाज येतात, ते बंदरगाह पूर्णतः नष्ट केलं आणि जापाननेही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चुकी केली. कारण की अमेरिका हा असा देश आहे, अमेरिका हा चूप बसणारा देश नाही. उत्तराला प्रत्युत्तर देणारा या जगामध्ये एकमात्र देश म्हणजे अमेरिका आहे आणि अमेरिकेने ठरवलं. त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रूझवेल्ट
आणि रुझवेल्ट हे असे व्यक्तिमत्व होते, आपल्याला जाणून आश्चर्य होईल त्या माणसाचा जो मेंदू होता हा एवढा कार्यशील आणि विकसित होता. अपंगत्व असल्यावरही ते त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर होते. शरीरात अपंगत्व असूनही त्यांची मानसिक स्थिती एवढी मजबूत होती की ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आणि जसा जपानने हल्ला चढवला तसा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एअरफोर्सची मीटिंग बोलावली, वायुदलाची मीटिंग बोलावली. आणि वायुदलाच्या मीटिंगमध्ये सर्व वायुदलाचे हेड्स, त्यानंतर रिसर्चर, सल्लागार आणि वेगवेगळे मोठे मोठे लोक आणि व्यक्ती आणि व्यक्तिमत्व आणि विचार तिथं बसले होते. आणि जपान हे टेक्नॉलॉजीमध्ये दुसरे विश्वयुद्धाच्या वेळेस हे ॲडव्हान्स होतं आणि अमेरिकेकडे असे हत्यार, असे एअरक्राफ्ट नव्हते की ते जपानपर्यंत जातील आणि तिथं हल्ला करतील आणि परत येतील. पण जपानकडे मात्र असे एअरक्राफ्ट होते जे जपानकडून निघतील, अमेरिकेत जातील, अमेरिकेवर हल्ला चढवतील आणि परत जपानमध्ये येतील. हल्ला झाला, पर्ल हार्बर उद्ध्वस्त झालं. रुझवेल्ट आणि सगळी टीम मीटिंग घेत होती आणि सर्वांकडून युद्ध न करण्याचा आवाज हा रुझवेल्टच्या कानावर येत होता. सर्व भयभीत झाले होते, अमेरिका भयभीत झाली होती. पण मात्र ते विचारशक्ती आणि ते व्यक्तिमत्व तिथं होतं. आणि अपंग असलेले रुझवेल्ट जेव्हा एअरफोर्सच्या चीफने सांगितलं की आपण त्यांच्यावर हल्ला करू शकत नाही, आपण जिवंत राहणार नाही, अशा गोष्टी केल्यानंतर रुझवेल्ट हा उभा राहिला. 60 वर्षाचा रुझवेल्ट हा आयुष्यामध्ये कधी उभा राहिला नव्हता आणि त्या दिवशी तो उभा राहिला. आणि त्या दिवशी एअरफोर्स चीफ आणि पूर्ण अमेरिकेला समजलं की इच्छाशक्ती काय असते, मानसिकता काय असते, गोल्स काय असतात. आजपर्यंत ज्या व्यक्तीने स्वतः कधी उठून बघण्याचा प्रयत्न केला नाही तो आज उठला. त्याच्या मनाला ते आग लागली आणि ठरलं, एअरफोर्सनं ठरवलं, अमेरिकेनं ठरवलं, आता मात्र आपण याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय थांबायचं नाही. प्रत्युत्तर द्यायला 11 विमान हे अमेरिकेवरून उडाले, ते थेट गेले जपानला आणि तयारी चालू झाली होती. आणि ते जाताना एअरफोर्सच्या सर्व पायलट्सना ट्रेन केलं गेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आपल्याकडे असे एअरक्राफ्ट नाही आहेत जे जपानमध्ये जाऊन हल्ला चढवतील, पण मात्र तुम्ही तिथं जेव्हा जासाल तेव्हा आम्ही तुमच्या मदतीसाठी, तुमच्या फ्युलसाठी एक एअरक्राफ्ट तिथं पाठवू. पण मात्र तसं काहीच झालं नाही. आणि अमेरिकेतल्या पायलट्सला समजलं की आता आपल्याला कशासाठी पाठवलेलं आहे, आपलं ध्येय काय आहे. जसे ते जपानच्या वरती गेले त्यांना समजलं की आपल्याला फ्यूल येणार नाही. त्यांनी सर्वात पहिलं काम म्हणजे जे केलं, त्यांचे जे मेन सेंटर्स होते, जे मेन बिल्डिंग्स होत्या, जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते उद्ध्वस्त केलं. जे विमान जायचं ते सरळ डायरेक्ट बिल्डिंग मध्ये घुसायचं. आणि अशा तऱ्हेने जपानला पहिला धक्का दिला. आणि अमेरिकेनं ठरवलं होतं की जपानला प्रत्युत्तर हे मोठ्या तऱ्हेनं द्यायचं, जगामध्ये दबदबा दाखवायचा. संधीच्या शोधात असणारा देश म्हणजे अमेरिका होता आणि अमेरिकेने हा हल्ला चढवला. त्यानंतर 3 महिने पलटले. 3 महिने उलटल्यानंतर अमेरिकेने असे एअरक्राफ्ट डिझाईन केले जे गतीच्या वेगाने प्रवास करतील. आतापर्यंत जगातील सर्वात ॲडव्हान्स एअरक्राफ्ट हे अमेरिकेचे आहे आणि आजही ते तेवढंच सत्य आहे. साऊंडच्या म्हणजे ध्वनीच्या गतीने प्रवास करणारे ते एअरक्राफ्ट आहे. आणि 1945 मध्ये 3 महिन्यानंतर 11 विमानांनी हल्ला केल्यानंतर परत 3 महिन्यांनी त्यांनी शोध लावला अशा एअरक्राफ्टचा जे तिथं जाऊन हल्ला करतील. आणि त्यामध्ये 3 विमान पाठवले आणि त्या विमानांमध्ये टाकले होते ॲटम बॉम्ब. आणि ॲटम बॉम्ब घेऊन हे विमान हिरोशिमा आणि नागासाकी, जे आपल्या सर्वांना माहीतच आहे, आपण सर्वांनी हे वाचलेलंच आहे, जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी जाऊन ते पूर्णतः विस्फोट करून जपानला सर्वात मोठा धक्का दिला. आणि मित्रांनो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्या हल्ल्यामध्ये 3 लाख लोक मेले होते. आणि आज पण हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी जर आपण गेलात
तर आपल्याला त्या अणुबॉम्बचे 2022 मध्ये सुद्धा रेडिएशन जाणवतात. आज पण तिथं जन्माला येणारे मुलं, त्यानंतर छोटे छोटे बालक हे व्यवस्थित जन्माला येत नाही. अपंगत्व घेऊन आणि त्यानंतर बरेचसे रोग घेऊन ते जन्माला येतात. आणि या सर्वाला जबाबदार तर फक्त एक ॲटम बॉम्ब आहे. आणि जपानने केलेली ते चुकी आहे. आणि जपानच्या या चुकीचा सर्वात मोठा हा असर झालेला आहे. त्यानंतर जपानने आत्मसमर्पण केलं अमेरिकेसमोर. आणि अमेरिकेने एक प्रस्ताव पास केला, ज्यामध्ये अमेरिकेने सांगितलं की तुम्ही तुमची आर्मी आता पूर्ण प्रकारे डिस्ट्रॉय करून टाका, तुमची आर्मी ही नष्ट करून टाका, तुमची आर्मी हे आता बंद करून टाका, कारण की आता तुम्ही आमच्यासाठी काम करणार. आणि जपानने तर आत्मसमर्पण केलंच होतं, कारण की 3 लाख लोक मेले होते. अख्खं जपानी डिप्रेशनमध्ये गेलं होतं. जपानला कुठलाही पर्याय नव्हता. जगामध्ये सर्व त्यांच्या पैशांचे व्यवहार थांबले होते. पूर्ण दृष्टिकोनातून ते थांबले होते. त्यांना एकच पर्याय होता, समर्पित होणे अमेरिकेला समर्पित झाले. आणि अमेरिकेकडे समर्पण केल्यानंतर पूर्ण आर्मी नष्ट करण्यात आली, सर्व नष्ट झालं. आणि अमेरिकेने सांगितलं की जेव्हा पण तुम्हाला जगामध्ये तुमच्यावर कोणी हल्ला चढवेल किंवा तुमच्याबद्दल कोणीही काहीतरी करेल, तेव्हा अमेरिका हे स्वतःची आर्मी घेऊन त्यांच्यावर हल्ला चढवेल. आणि अशा प्रकारे जपानने आपली आर्मी नष्ट करून टाकली. आणि मित्रांनो, तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की आज पण जपानकडे आर्मी हा कॉन्सेप्ट नाही आहे, आर्मीच नाही आहे. त्यांच्यामध्ये फक्त आतमध्ये टास्क फोर्स आहे आणि त्यांच्याकडे फक्त पोलीस दल आहे, पण त्यांच्याकडे आर्मी नाही. जपानने समर्पण केलं अमेरिकेसमोर. आता जपान पूर्णतः डिप्रेशनमध्ये गेलं होतं. 1945चा काळ, 3 लाख लोक मेले आणि अर्थव्यवस्था डुबली, सगळं काही संपलं. मित्रांनो, पहिलं वर्ष गेलं. लोक जेवढं दिवस वाढत होते तेवढे लोक डिप्रेशनमध्ये जात होते, तेवढं सर्व नष्ट होत होतं, तेवढं सर्व डिस्ट्रॉय होत होतं. त्यानंतर दुसरं वर्ष गेलं, तिसरं गेलं, चौथं गेलं आणि वेळ आला 1950चा. जपानमध्ये काही वैचारिक तत्वज्ञानी लोक होते. त्यांनी असा निश्चय केला की आता बस झालं, आता थांबून चालणार नाही, आता रडून चालणार नाही, आता इथं बसून चालणार नाही, इथं थकून चालणार नाही, इथं हारून चालणार नाही. आता आपण काय केलं पाहिजे? आता आपण आपल्या देशाला सर्वच गोष्टीमध्ये पूरक केलं पाहिजे. आपण आपल्या देशाला परत उभं केलं पाहिजे. आता बस झाला हा नैराश्याचा काळ, आता बस झाला हे सर्व, आणि बस झाली आता हे गरिबी, बस झालं हे सर्व आर्थिक मंदी. मित्रांनो, सर्वात मोठी गोल सेटिंग हे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी दिलेली सर्वात मोठी गोल सेटिंग ही जगातली ती आहे. आणि 2 नंबरची म्हणजे जपान. 1950चा काळ आला, सल्लागार जमा झाले, समिती तयार झाल्या आणि ठरलं की आता आपण काहीतरी करायचं. आता करायचं काय? तर आपल्याकडे फक्त आता एकच पर्याय म्हणजे उद्योगधंदे करणे, व्यापार करणे. जपानने ठरवलं 1950 मध्ये ठरलं. वेगवेगळ्या सल्लागारांनी सल्ला दिला की आता आपण काय करू शकतो. सल्ला ठरला, पण आता असा काळ आला होता की आपल्याकडे काहीच नाही, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे मनस्थिती नाही, आपल्याकडे परिस्थिती नाही. त्यात सुनामी, त्यात भूकंप, वेगवेगळ्या गोष्टींनी जपान हे पूर्ण तुटून गेलं होतं. पण गोल सेटिंग ठरली. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक वेळा गोल सेटिंग ठरली ना की सर्व काही सोपं व्हायला लागते. जेव्हा आपल्याला माहीत असलं ना आपल्याला दिल्लीहून मुंबईला जायचं आहे, तर आपल्याला रस्ताच दिसतो, आपल्याला मधातलं काहीही दिसत नाही. तसाच जपानचा गोल ठरला. 1950 मध्ये वेगवेगळ्या सल्लागारांनी सल्ला दिला आणि जपाननं ठरवलं की आता 1960 मध्ये जपान हा पूर्ण जगातील नंबर 1 इन टेक्सटाईल इंडस्ट्री झाला पाहिजे. म्हणजे कापड उद्योगामध्ये जपान हा नंबर 1 झाला पाहिजे. ॲटम बॉम्ब पडला होता, जपानकडे वस्तू नव्हत्या, जपानमध्ये कापूस येऊ शकत नव्हता, आणि आला असता तरी तो एवढा नव्हता की तो पूर्ण जगभरात पसरेल. पण ध्येय ठरलेलं होतं. आणि जेव्हा आपण ध्येय ठरवतो ना, असं म्हणतात ना, अगर किसी चीज को आप पूरे मन से जाओ तो शिद्दत से पूरी कायनात उससे मिलाने की कोशिश करते. आणि तेच जपाननं सिद्ध करून दाखवलं. जपाननं गोल ठरवलेलं होतं आणि रस्ते दिसत गेले आणि सर्व जवळ येत गेलं. सर्वांवर मेहनत केली गेली, वेगवेगळे सिस्टीम ठरवल्या गेले, वेगवेगळे स्टँडर्ड ठरवले गेले. आणि
तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की जपानमध्ये कापूस पिकत नसताना, पैसा नसताना आणि काहीही नसताना जपान हे 1960 मध्ये पूर्ण जगातील नंबर 1 झालं होतं. कुठं? टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. कुठं झालं होतं? टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. हे जपान नंबर 1 झालं होतं टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. आता टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये थांबून चालणार आहे काय? एवढा मोठा घाव होता की या घावाला भरण्यासाठी आपल्याला एवढं काहीतरी चांगलं करावं लागेल की हा घाव त्याशिवाय भरणार नाही. त्यासाठी ठरलं 1960 मध्ये ठरलं. रिसर्च झाली, वेगवेगळे सल्ले दिले, त्यानंतर ठरलं की आता आपण स्टील इंडस्ट्रीमध्ये 1970 हा काळ ठरला. 1970 मध्ये जपान हा स्टील इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 झाला पाहिजे. आपण आता टेक्सटाईलमध्ये झालो, पण आता आपण स्टील इंडस्ट्रीमध्ये घुसलो पाहिजे. नंबर 1 झालं पाहिजे. आपण पूर्ण जगाला ही दिलं पाहिजे. पण मित्रांनो, तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की जपानमध्ये कुठलीही आयरन ओअर किंवा स्टीलच्या खाणीतून निघली तशी कुठली खाण नाही. जपानमध्ये कोळसा नाही, तरी कसं करणार? असं म्हणतात ना, चहा होती, वारा होती, आणि ते जपानने सिद्ध करून दाखवलं. जपाननं ठरवलेलं होतं, अमेरिकेकडून मदत घेतली. आता जे आपले दुश्मन होते, जे आपले पक्के मित्र झाले होते, आता त्यांच्याकडून मदत घ्यायची वेळ आली होती. अमेरिकेकडून मदत घेतली आणि सुरुवात झाली उद्योगधंद्याला. आणि 11 वर्षानंतर म्हणजे 1970 मध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की जपान हे स्टील इंडस्ट्रीमध्ये 1970 मध्ये नंबर 1 झालं होतं आणि त्यांनी करून दाखवलं होतं त्यांच्या ध्येयनिश्चितीमुळे. त्यानंतर 1970 आता देश रिकवर करत होता. आता देशातल्या लोकांची मेंटॅलिटी जेव्हा 1950 मध्ये होते तेव्हा अशी होती की त्यांना असं वाटत होतं की आपण कुठल्या देशामध्ये जगतो, ज्या देशामध्ये काही नाही, ज्या नरकासारखा झालेला देश, नरक ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा पण खराब परिस्थिती झालेला देश होता. त्यांची मानसिकता उभारण्याचं काम, स्वतःच्या देशाच्या लोकांच्या आतमध्ये आत्मबल उत्पन्न करायचं काम हे जपानने 1970 मध्ये केलं. आणि सर्व हे पॉझिटिव्ह वेव्स तयार झाल्या आणि पॉझिटिव्ह थिंकिंग तयार झाली. 1970 मध्ये ठरलं. आणि ह्या सर्व गोष्टी कशा होत गेल्या तर बघा, जपान 1945 मध्ये आर्मी डिस्ट्रॉय केली होती, नष्ट केली होती आणि संपुष्टात आली होती. पण आर्मीतील हुशार लोक, डिसिप्लिन लोक, टाइम सेव्हिंग करणारे लोक, वेळेला महत्त्व देणारे लोक, त्यानंतर आत्मबल असणारे लोक, वैचारिक लोक, तत्वज्ञानी लोक, सल्लागार आणि प्रत्येक क्षेत्रातले टॉपचे लोक हे बिझनेसमध्ये घुसले होते, आपापल्या क्षेत्रामध्ये घुसले होते आणि उद्योगधंद्यांमध्ये घुसले होते. आणि जो एक नॉर्मल व्यक्ती जे करू शकत नाही, आर्मीचा व्यक्ती करू शकतो. कारण की त्याला ते प्रशिक्षण असतं, त्याच्या आतमध्ये ते दडलेलं असतं, त्याच्या आतमध्ये ते बियाणं असतं आणि त्यामुळेच तो हे सर्व काही करू शकतो. ठरलं आणि जपानचे आर्मीमधले लोक हे इंडस्ट्रीमध्ये आले आणि 1970चा काळ दिला. आता 1980 जी गोल सेटिंग ठरली, इसुझू, निसान, टोयोटा सारख्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी ते युद्धाच्या वेळेस गाड्या, त्यानंतर टँक्स, वेगवेगळे साहित्य बनवायचं काम करत होत्या. त्या आता ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये उतरल्या, म्हणजे वाहन बनवण्याच्या क्षेत्रामध्ये उतरल्या आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये पूर्णतः बदल करून टाकले. वेगवेगळे स्टँडर्ड ठरले, वेगवेगळे छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट झाले, ज्याला आपण कायझेन म्हणतो. कायझेन ही अशी पद्धती आहे ज्याला आपण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणतो, की आपण बघतो की छोटे छोटे पावलांनीच आपण वर जातो, एक एक पायरी चढूनच आपण वर जात असतो आयुष्यामध्ये. तसंच छोट्या छोट्या कामगिरी जर केल्या, छोटे जर सुधार केले, छोटे जर इम्प्रूव्हमेंट्स केले तर आपण खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. आणि हे जपानने ओळखलं आणि त्यांनी स्वतः कायझन नावाचे स्टँडर्ड ठरवलं आणि ते स्टँडर्ड आत्मसात करून त्यामध्ये बदल केले आणि सुधार केले. त्यानंतर सुरुवात झाली मित्रांनो, 1970 ची गोल सेटिंग ठरली. 1980 मध्ये हे जपान जे आहे हे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये नंबर 1 झालं पाहिजे. इसुझू, निसान आणि टोयोटा सारख्या मार्केटिंग लीडर ज्या 1945 मध्ये जे आर्मी टँक्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आर्मीसाठी बनवणाऱ्या वाहनं तयार करायचे, ते आता सर्वसामान्य लोकांसाठी वाहनं बनायला सुरुवात झाली. आर्मीची जे सेनेतले जे लोक होते, जे आर्मीतले लोक होते, ते कंपन्यांमध्ये, फॅक्टऱ्यांमध्ये काम करायला सुरुवात झाली. त्यांना टाईमचं महत्त्व
माहीत आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व माहीत आहे आणि ते प्रत्येक गोष्ट फॉलो करतात आणि हे जपानला माहीत होतं आणि जपानने ठरवलं आणि ते करून दाखवलं. 1980 मध्ये जपान इज नंबर 1 इन ऑटोमोबाईल सेक्टर. जपान हे जगामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये नंबर 1 झालं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धती निर्माण केल्या, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण केल्या. 1980 आलं, 1990 आलं, गोल सेटिंग ठरली. आपल्याला कॉम्प्युटर्समध्ये पुढे जायचं, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी बनवायच्या. त्यानंतर उद्योगधंदे, व्यापार करायचा, जागतिक व्यापार करायचा. अमेरिकेचं साह्य घेतलं आणि जपानने करून दाखवलं. रिसर्च केले, सायन्समध्ये पुढे गेले, टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेले, जिओग्राफिकली पुढे गेले. प्रत्येक गोष्टीमध्ये जपान आज अग्रेसर आहे. आज मित्रांनो आपण बघतो की अमेरिकेतल्या लोकांना अमेरिका ही खूप आवडते. चायनामधल्या लोकांना चायनीज प्रोडक्ट खूप आवडतात. अमेरिकेतल्या लोकांना अमेरिकन प्रोडक्ट्स खूप आवडतात. जर्मनीतल्या लोकांना पण जर्मनीचे प्रोडक्ट्स आवडतात, पण मात्र वापरतात जपानचे. कारण की क्वालिटी नावाची जी गोष्ट आहे, जे कॉन्सेप्ट आहे, जी गुणवत्ता म्हणतो आपण, जे गुणवत्तापूर्ण काम करण्याचं काम आहे हे जपाननं केलं. 1945 मध्ये आपण एवढी मोठी चूक केली होती आणि ही चूक एवढी मोठी होती की आता आपल्याला पुढे कुठलीही गोष्ट चुकीची करण्याचा एकही संधी नाही. त्यासाठी पोकायोके म्हणजे चुकून पण चूक नाही करणे, हिंदीमध्ये गलती से भी गलती ना करणे, पोकायोके हा कॉन्सेप्ट पुढे आला आणि या कॉन्सेप्ट मधूनच ठरलं की आता आपण कुठलीही चुकी करायची नाही. तेच प्रोसेस त्यांनी त्यांच्या प्रोडक्शन सिस्टीम मध्ये लागू केली. प्रत्येक गोष्ट हे एवढी गुणवत्तापूर्ण बनायला लागली की प्रत्येक देशातल्या नागरिकांना प्रत्येक देशाबद्दल प्रेम आहे, त्यांच्या प्रोडक्ट बद्दल प्रेम आहे. पण जपान म्हटलं की त्यांना मोरॅलिटी, लॉयलिटी, हॉनेस्टी या सगळ्या गोष्टी दिसतात. कारण की जपान हे सर्व स्टँडर्ड मेंटेन करते, कायझन करते, पोकायोके सारख्या सिस्टीम, त्यानंतर 5S सिस्टीम ज्यामध्ये स्टँडर्ड मेथड्स. इंडस्ट्री ही कशी होती की प्रोडक्शन कमी निघत होतं. त्यांना पार्ट पर मिलियन म्हणजे 10 लाख पार्टमध्ये किती पार्ट हे खराब झाले, किती पार्टमध्ये डिफेक्ट आला, ही पद्धती शोधून काढली. FTQ हे पद्धत शोधून काढली आणि अशा वेगवेगळ्या पद्धत ह्या इंडस्ट्रीजमध्ये शोधून काढल्या. त्यांनी वेगवेगळे इम्प्रूव्हमेंट केले. प्लॅन डू चेक आणलं, क्वालिटी सर्कल आणलं, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आणून जपान आज जगात प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. त्यांचं जे ध्येय निश्चित करण्याची जी क्षमता आहे ते त्यांच्या ध्येयनिश्चितून कधी तुटत नाही. ते जे बोलतात तेच करतात, ते टायमाला व्हॅल्यू देतात. मित्रांनो 1960 मध्ये जे बुलेट ट्रेन, 1970 मध्ये जे बुलेट ट्रेन झाली होती आपल्या देशामध्ये, जर आपण बघायला गेलो तर आपली ट्रेन हे तब्बल 12 घंटे, 8 घंटे, 9 घंटे लेट असते. आणि जपानमधली सगळ्यात लेट ॲव्हरेज चालणारी ट्रेन ही फक्त 18 सेकंद लेट असते आणि ज्या नवीन ट्रेन आल्या ह्या तर फक्त 7 सेकंद असतात. आपल्या देशामध्ये जर आपण म्हटलं की बुलेट ट्रेन आणायची तर आपले लोक म्हणतात काय गरज आहे आपल्याला हे सगळं पैसा व्यर्थ करण्याचा. तर या सर्व गोष्टी करून काहीही फायदा नाही. सांगायचं एवढंच की गोल सेटिंगमध्ये किती ताकद असते हे आपण आज बघतोय. मित्रांनो जपान ज्या देशासमोर प्रत्येक पावलावर अडचणी येतात, प्रत्येक पावलानंतर अडचणी आहेत, तो देश आज जगाला दिशा दाखवण्याचं काम करते. कशामुळे तर गोल सेटिंग. प्रत्येक व्यक्ती हा एनर्जी उत्पन्न होते आणि त्या एनर्जी जे उत्पन्न होते त्यामधून आपण वेगवेगळे काम करतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागत असते आणि एनर्जी एकत्रीकरण केलं आणि आपण जर त्यावर काम केलं तर आपले कामं होतात आणि आपण ठरवलेल्या गोष्टी होतात. आणि जर समाजाने ठरवलं, देशाने ठरवलं, राज्याने ठरवलं तर तिथं सिनर्जी तयार होते. म्हणजे एकत्रीकरणाची शक्ती. आपण जर एक काठी घेतली आणि ते मोडली तर ती मुडते, पण तुम्ही तशाच 10 काठ्या घ्या आणि मोडा, त्या मुडणार नाही. कारण की तिथं सिनर्जी काम करते आणि एक काठी असते तिथे एनर्जी काम करते. आणि ह्या गोष्टी आपण शिकणं महत्त्वाचे आहे. जपानकडून आपण काय शिकलं पाहिजे? जपानची आत्मकथा किती महत्त्वाची आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले रामकृष्ण, बुद्ध, महावीर यांच्याकडून जे शिकण्यासारखं आहे तसंच या देशाकडूनही शिकण्यासारखं आहे. या लोकांच्या विचारापासूनही प्रेरित होण्याची गरज आहे. कारण की छोटासा देश जो महाराष्ट्र एवढा आहे तो पूर्ण जगावर आज त्याची क्षमता एवढी वाढलेली आहे
की तो पूर्ण जगावर सत्ता प्रस्थापित करू शकते. आज पण जगात आणि भारत देशामध्ये सर्वात जास्त खपत विकल्या जाणाऱ्या गाड्या भारत देशामध्ये ह्या जपानच्या आहेत, ज्याला आपण मारुती सुझुकी नावाचा ब्रँड मानतो, निसान नावाचा ब्रँड मानतो. त्यानंतर प्रत्येक भारतीय कंपनीमध्ये जे स्टँडर्ड फॉलो केले जातात ते पण जपानचेच आहे. गुणवत्ता हे कॉन्सेप्ट जगाला देणारा जपान आहे. भारताला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणारा पण जपान आहे. आणि या जपानकडून आपण शिकलं पाहिजे. आपण गोल सेटिंग कशी करायची, आपण कसं जगायचं, आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून कशी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, आपण कसे स्टँडर्ड डेव्हलप करू शकतो. आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला जपानच्या आत्मकथेतून शिकायला मिळतात आणि त्या लोकांच्या मेंटॅलिटीतून शिकायला मिळतात. आज जगातील सर्वात जास्त वय असणारे लोक इथं आहेत, सर्वात जास्त आउटपुट देणारे लोक इथं आहेत. इफिशियन्सी म्हणजे क्षमता आपल्या इंडियन कंपनीपेक्षा जपानच्या ज्या कंपन्या आहेत त्यांची इफिशियन्सी 99.9% असते, तर इंडियन कंपन्यांची इफिशियन्सी हे आज पण 70 ते 60 या रेंजमध्येच खेळते. का बरं? तर हे सगळं आपण बदलणं गरजेचं आहे. आपल्या एफिशियन्सी वाढल्या पाहिजे, आपली क्षमता वाढली पाहिजे. आणि क्षमता कशी वाढवायची? तर छोटे छोटे बदल करून क्षमता वाढते, छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट करून क्षमता वाढते. हे आपण जपानकडून शिकलं पाहिजे. आणि आपण ह्या गोष्टी शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि असंच आपण शिकत राहिलं पाहिजे. आपण ऑब्झर्वेशन्स केले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडून शिकलं पाहिजे.